श्रीकृष्ण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचं ज्ञान देत धर्माला हानी झाल्यावर मी पुन्हा अवतार घेईन असं म्हणाला होता। पण इकडे लोकांनी धर्माच्या पलीकडे जाऊन जाती बनवल्या आणि त्याही पलीकडे जाऊन पोटजाती बनवल्या। पण महाभारतातला भारत एकसंध राहिलाच नाही। आदरणीय चणकपुत्र चाणक्य, राजा होणं हा सुखी होण्याचा मार्ग नाही असं सांगून चंद्रगुप्ताला राष्ट्राचं महत्त्व समजावून अखंड भारताची स्थापना केली। पण आपापल्या राज्यांसाठी लढणाऱ्या आणि जाती धर्माचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी अखंड भारताचेच तुकडे केले। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, मानाचा मुजरा, एक विचारवंश पुढे घेऊन जा। तुम्ही फक्त विचार केला नाही तर मुघलांविरोधात लढा देऊन अखंड भारत पुन्हा राखला। पण तुम्ही महिलांना दिलेला आदर, सर्व धर्म समभाव आणि असे अनेक विचार आजच्या पिढीला समजलेच नाही। आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माणूस कोणत्याही धर्माचा जातीचा असू देत, जर तो देशाला आपला मानत असेल तर तो राष्ट्रप्रेमी आहे असं म्हणून लोकांमध्ये राष्ट्रप्रथम भावना निर्माण करून इंग्रजांशी लढा दिलात। पण त्याच इंग्रजांचे परकीय विचार आपलेसे केलेले ही लोक आपल्याच स्वदेशी विचारांना विसरले आहेत। तुम्ही सर्वांनी मिळून मला इथे पाठवलं, आजच्या जातीपाती आणि धर्मामध्ये वाद करणाऱ्या लोकांमध्ये राष्ट्रप्रथम हा विचार जागवण्यासाठी। मी खूप प्रयत्न केले पण या कास्टिझमच्या घोळक्यात कधी अडकलो कळलंच नाही। क्रिकेट मॅच आणि शहीद झालेल्या जवानांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेम कुठे दिसतच नाही। आज एका लहान मुलीला मी भारताचा झेंडा दिला, ती खूप खुश होती। मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पण तेवढं तिचे पालक आले आणि म्हणाले, त्याच्यापासून लांब राहा, तो आपल्या जातीचा नाही आहे। तिला घेऊन जाताना चुकून तिच्या हातातून झेंडा खाली पडला आणि तो पडलेला झेंडा बघून असं वाटलं, आता बस माधव, तुझं स्वाभिमानाचं हे मोरपीस, चाणक्य तुमचा एकसंध पोशाख, राज तुमच्या धारदार विचारांची तलवार आणि सावरकर तुमचा नवीन दृष्टी देणारा हा चष्मा तुम्हाला परत करावा। पण पण त्या एका क्षणाने सर्वच बदलले। मला या अंधारात आशेचा एक किरण दिसला। मी समजलो, पालकांनी धर्म, जातपात या गोष्टी रुजू करण्याआधी मला त्या लहान मुलीच्या मनात राष्ट्रप्रेम जागवायला हवं। आता वेळ आहे हा विचार पुढे घेऊन जाण्याची, आणि मी तो नाही, आपला विचारवंश, आपल्या धर्म आणि जातीचा असू दे आहे, पण प्राधान्यास नेहमी असू देत राष्ट्रप्रथम।